नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे मी दुपारच्या जेवणापासूनच रुटीन शेअर करत आहे. तर इथे दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे कढी. आता ही कढी तर काही रेसिपी तुम्हाला नवीन नाही, पण आता मी ज्या पद्धतीने बनवणार आहे आणि मी बघितलेली आहे ही दुसरीकडे, तर तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता भाजीला तर बरंच होतं फ्रीजमध्ये, पण झालं असं की मी फ्रीजमधून भाजीपाला बाहेर काढून ठेवलेला नाही. त्याच्यामुळे मग आता काय करायचं, दही दिसलं फ्रीजमध्ये, म्हटलं चला पंजाबी स्टाईल कढी करूया, तर तुमच्याशी शेअर पण करते. तर इथे दही घेतलं, त्यामध्ये थोडं हळद टाकली, 1 चम्मच बेसन. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं. सोबतच इथे फोडणीसाठी घेतलेला आहे 1 कांदा, हिरवी मिरची आणि 1 बटाटा बारीक चिरून घेतला. सोबतच बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर. आणि याच्यामध्ये मला टोमॅटो ॲड करायचा होता, पण मी टोमॅटो न टाकता यामध्ये कैरी टाकणार आहे. आता एकीकडे दही ते मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आणि पाणी गरम होत आलेलं आहे कढईमध्ये. आता झालं असं की साधारणतः 3-4 वर्षापूर्वी आम्ही पंजाबला गेलो होतो. तर तिथे एका खेडेगावामध्ये 8 ते 10 दिवस राहिलो. तर जेवण त्या ज्यांच्याकडे राहिलो त्यांच्याकडेच होतं. तर त्या रोज स्वयंपाकामध्ये काही ना काही करायचं. आता आपल्याला वेगळ्या स्टेटमधलं जेवण म्हटलं तर नवलच वाटते. तर एक दिवस त्यांनी मला अ, जेवण दिलं, तर त्यामध्ये ही कढी दिली. मी त्यांना विचारलं, ही भाजी कशाची आहे? तर त्या बोलल्या की कढी चावल. पण मला त्या कढीमध्ये भरपूर काही वाटलं. टोमॅटो, कैरी, कांदा, बटाटा. म्हटलं ही कढी कसली? त्यांना मग मी रेसिपी विचारली, त्यांनी सांगितली. म्हटलं चला, छान वाटली पण खायला ती, म्हणजे भाजी टाईपच असते. आणि त्या बोलल्या की आमच्याकडे अशीच कढी करतात. मग मी त्यांना म्हणजे माझी रेसिपी सांगितली, आपल्या इकडची कढी कशी करतात ते. तर त्या बोलल्या की मी पण एकदा करून बघेल. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आता तेजपान टाकलेलं आहे थोडं आणि आता बारीक चिरलेला लसूण. आता याच्यामध्ये कढीपत्ता पण पाहिजे असतो, पण कढीपत्ता नव्हता, त्याच्यामुळे काही याच्यामध्ये मी टाकणार नाही. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये तेजपान टाकणार आहे. सोबतच याच्यामध्ये अद्रक असतो तो. तेजपान टाकल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि बरेच जण कलमी पण टाकतात. मी कलमी वगैरे काही टाकणार नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, इतकं गरम नको. त्यामुळे आता इथे बारीक चिरलेला लसूण, सोबतच याच्यामध्ये मोहरी. आता जिरं नव्हतं त्याच्यामुळे जिरं काही टाकणार नाही. आता जे अवेलेबल आहे तेच टाकणार आहे. आणि ही जी कढी आहे ना, ते चुलीवर करतात त्यांच्या तिकडे. तर इतकी छान वाटते. आणि ते चुलीवर केलेली. सोबतच जे पराठे करतात सिंपल असे असतात, वरून तूप लावतात, तर अगदी खायला छान लागतात. त्यानंतर इथे बघा कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची आणि व्यवस्थित हे परतून घेणार आहे. सोबतच आता जो बटाटा चिरलेला आहे तो, तर बटाटा बऱ्यापैकी घेतला मी 1. आणि आता टोमॅटो काही टाकणार नाही. टोमॅटो मी त्यामधून मायनस करणार. याच्यामध्ये टाकणार आहे कैरी. कैरीमुळे पण छान चव येते. आता कांदा थोडासा व्यवस्थित बारीक करून घेतला, कारण की थोडा जाडच चिरलेला होता. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये बटाटा. आणि ही जी कढी आहे ना, तर अगदी घट्ट असते आणि आपल्या इकडची असते ती पातळ असते. तर मला नाही वाटत की त्यांना आपल्याकडची आवडणार, पण त्यांच्याकडची छान वाटते खायला. तर इथे बघू शकता, 1 बटाटा घेतला. बटाटा असा बारीक चिरून घेतला आणि तो पण आता तेलामध्ये परत करणार आहे. तर याआधी मी ही 2-3दा केलेली होती कढी. आता खूप वर्ष झाले, साधारणतः 1 वर्ष झालं नाही केली. मग नेमकं आज आठवलं, म्हटलं चला आता अशीच करून पाहूया, कारण भाजी म्हणून पण होते आणि दुसरं भाजीला काय करायचं हा प्रश्न होता. भाजीपाला भरपूर होता, पण आता ऐनवेळी म्हटलं करायचं, तर ती भाजी व्यवस्थित शिजली नसती. फ्रीजमधून नुकतंच काढलं जर काही केलं ना, तर शिजत नाही. तर बघू शकता इथे असा बटाटा थोडा तेलामध्ये परत केला की यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहे. आता मसाले आपल्याला जे पाहिजे ते ऑप्शनल आहे. आता बऱ्याच जणांना जास्त तिखट आवडत नाही, तर तिखट काही टाकत नाही, पण मला थोडं तिखट पाहिजे तर मी टाकणार आहे. आणि सोबतच यामध्ये ही कैरी. कैरी काही जास्त टाकणार नाही, दही आंबट आहे, तर अगदी थोडी टाकणार आहे. तर इथे मी थोडी उभीच चिरून घेतली कैरी, कारण एकदम बारीक बारीक जर चिरली ना, तर आमच्याकडे असं कोणी एकदम बारीक चिरलेली कैरी असं कढीमध्ये खात नाही. त्याच्यामुळे असे 2-3 काप केले आणि ते टाकले यामध्ये. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद नाही, धने पावडर आणि लाल तिखट. हळद तर मी दही बारीक करताना त्यामध्येच टाकलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये अद्रक किसून टाकलेलं पण छान वाटते, पण मी टाकणार नाही, कारण मला अद्रक आवडत नाही अजिबात किसलेलं. त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे आणि आता हे जे दही बारीक केलेलं आहे ते यामध्ये ॲड करणार आहे.
तर बघू शकता दही जास्त नव्हतं, पण आंबट होतं ते दही, बऱ्यापैकी होईल. आणि नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता पाणी आपल्याला पाहिजे तेवढी घट्ट करायची आहे ती. आता मला थोडी घट्टसरच करायची आहे चपातीसोबत, भातासोबत, म्हणून मी पाणी काही खूप टाकणार नाही. आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही होतं जमा, तर ते पाणी टाकून ते व्यवस्थित धुवून घेतलं आणि बघू शकता अशा पद्धतीने केली. आता अगदी मंद फ्लेमवर 10 ते 15 मिनटं ही शिजू द्यायची आहे. तर आता याच्यामध्ये बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे ते कमी फ्लेमवरच शिजवणार आहे. अगदी जर हाय फ्लेम केलं तर बटाटे शिजणार नाही आणि कढी पूर्ण आटून जाईल. त्याच्यामुळे मग मी कमी याच्यावरच करणार आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून म्हणजे असं गुठळ्या होणार नाही आणि कढी पण छान प्लेन होईल. तर इथे बघू शकता आता उकळी आलेली आहे कढीला. आणखी मी 5-10 मिनटं शिजू देणार आहे, कारण बटाटे व्यवस्थित शिजल्या गेले नाही. ती झाकून नाही ठेवली त्याच्यामुळे. आणि असंच मी झाकण न ठेवता ते 5-10 मिनटं परत शिजू देणार आहे. तोपर्यंत म्हटलं चला चपात्या करायच्या. कारण अशा कढीसोबत ना गरम गरम चपात्या छान लागतात आणि खरंच त्यांनी जे केलं ना, आता आपण तर दुसऱ्याच्या हातचं जर गरम गरम खाल्लं तर 2 घास जास्तच जातात आणि त्यांच्याकडे आठवड्यातून 2दा तरी ही कढी बनवायचीच आणि खरंच खूप छान लागायची. आता त्यांच्याकडे जास्त तिखट नव्हते खात, तरी पण छान टेस्टी होत होती. तर त्यानंतर बघा इथे कढी तयार झालेली आहे. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली. आणि पंजाबी लोकांमध्ये कसं जास्तीत जास्त रोज ताक, दही, दूध त्यांच्याकडे असतंच असतं. दही तर रोज खाण्यामध्ये असतं आणि आठवड्यातून 2दा ही कढी करतातच ते. सोबतच त्यांच्याकडे कडधान्याच्या भाज्या जसं की राजमा, छोले ह्या जास्त असतात. हिरव्या पालेभाज्यापेक्षा ते लोकं अशा पद्धतीचं जास्त खातात. पण छान हेल्दी असतं ते पण आणि 2 घास जास्तच जातं. आता आपल्याला ती भाजी नवीन वाटली ना, तर आणखीनच छान वाटते. आता सहसा आपल्याकडे अशा पद्धतीची करत नाही. आणि वरून याला मिरचीचा तडका पण देतात, ते लाल मिरचीचा. पण मी काही देणार नाही, कारण याच्यामध्येच मी तिखट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तडका देणार नाही. हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे आणि लाल तिखट पण. आता म्हटलं चला कढी आपली झालेली आहे. आता पटकनच चपात्या करायच्या आणि दुपारचं जेवण असतं असं कढी, चपाती आणि भात. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज काही मी फारसं मोठं रुटीन दाखवलं नाही. मला तुमच्याशी ही रेसिपी शेअर करायची होती, म्हणून म्हटलं चला दुपारच्या जेवणापासूनच शूट करूया. तर इकडे आपली कढी झालेली आहे, मस्त उकळी आली आणि बटाटे पण छान शिजले आणि थोडी घट्ट पण आलेली आहे, म्हणजे मला जशी पाहिजे तशी. तर याच्यामध्ये आता मिरचीचा तडका द्यायचा विचार केला, तर रुची बोलली की नको, सिम्पलच ठेव. म्हटलं ठीक आहे. आता लगेच झालेली आहे, भात पण झालेला आहे. म्हटलं चपात्या करून घ्यायच्या पटकन आणि मुलीला जेवण द्यायचं. तिला बोलली की चपातीला तूप लावून देऊ का? तर ती नाही बोलली. तिला म्हटलं एका चपातीला लावून बघते, खाऊन पहा. मग म्हटले की ठीक आहे. तर इकडे चपात्या करायला घेतल्या आणि असे जर उंडे करून ठेवले ना, तर भरभर चपात्या होतात असं वाटते मला. रोज करून ठेवत नाही. म्हटलं चला पटकन उंडे करून ठेवायचे, म्हणजे चपात्या लाटायला बरं. तर इथे मस्त चपात्या वगैरे झाल्या आणि आता रुचीला जेवण द्यायचं आहे. तर अशा पद्धतीची पंजाबी कढी आहे ही. आता आपली महाराष्ट्रीयन कढी तर सर्वांना माहीतच आहे. एकदा नक्की करून बघा. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.